शेतीला नक्कीच बघू शकतात। ती काय करते? मी रान काढते आता। तर हा बघा, हा असा रान, तर हा असा रान काढायचा असतो पायाला लागायला नको म्हणून। आणि असं रान काढलं तर सर्व जेव्हा येतो तेव्हा त्याची सर्व रान येत नाही, स्टार्टिंगलाच रान काढायला लागतं। दीदी आता आमची खोदायला जाते, बघा काय घेऊन जाते ती। तर तुम्हाला तर मी बेडकांची पोरं दाखवते। चल रिया ये। तर सॉरी टू से बेडूकचं पोरगं दिसलं नाही, ते छोटंसं पोर, बेडकाचं पोर। हा आम्ही तुम्हाला आमचे पाय दाखवतो पाण्यामधून। दीदी ये इकडे। मी तुम्हाला माझी बहीण दाखवणार आहे कशी करत आली ती। ये तर माझे पप्पा नांगरतायत। तर हे बघा इकडे तर जास्त खोल आहे, बघा इकडे पण आहे, इकडे पण आहे, इकडे तर जास्तच आहे। ही माणसं कामं करतायत, तिकडे पप्पा काम करतात। तर ही आहे मी गुरुवार, माझी चॅनल आहे यूट्यूबला कोकण कन्या म्हणून। सो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या व्हिडिओज। आणि खूप शेअर करा, सगळ्यांना लोकांपर्यंत पाठवा, सगळ्यांना आपल्या संस्कृती दाखवा, बस एवढंच सांगू शकते मी। तर नमस्कार मंडळी, मी रिया धुमाळ माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज मी आली आहे परत पेरणी करायला। तर मंडळी आता आहे डे 2 आणि आता आमचे डे 1 मध्ये आमचे कोणे खतून झालेत, पेरणी करून झाली सगळी नांगरून। आज आम्ही दुडवणी आणि कोणे घालणार आहे। तर पप्पा तर तिकडे नांगरायला लागले आहेत पुन्हा। तर दुडवणी करतात कारण जो रान असतो ते सगळं नांगरून ते सगळं मग ते जातं, हो ना, मी नांगरून टाकतात ते रान बिनतात आणि मग रान पुन्हा येत नाही, सिंपल असंच आहे। तर आता माझी मम्मी येते, मम्मी आणि मी बांध घालणार आहे। आम्हीच कोणे पण खतले दोघांनी मिळून, हो ना मम्मी? बांध काढ, आता बांध घाल। हां, आता बांध घालणार आम्ही। आणि ते दाखव, तुझी टोपी दाखव। तर बघा किती सुंदर दिसते टोपीत, अशी उन्हात आहे। तर तिच्या तोंडात चॉकलेट आहे। तर ही जाणार होती आज मुंबईला आणि मी तिला जाऊ नाही दिलं कारण की मला तिच्याशिवाय करमत नाही ना, आणि मला पण तुझ्याशिवाय करमत नाही कधी। तर ही म्हणत होती, आणि ही म्हणत होती की नाही माझे तर क्लासचे टीचर मला ओरडतील, ती नाही हो काढे अशी बोलत होती ती। तर आता ती जाते, जाऊन दे। तर बघा तुम्ही जी क्ले माती विकत घेता ना त्याच्यापेक्षा हे बघा आमच्या इकडे नॅचरल माती, हे बघा ह्याच्याने पण क्ले तयार होतो। हे बघा मी आताच क्ले तयार केला, हे बघा। तर विकत घेण्यापेक्षा आमच्या इकडे थोडीशी लावणी करायला या, मग अशी क्लेवाली माती भेटेल। तर असा बांध घालायचा असतो। तर बघा आमची आजीबाई कशी छान बांध घालते, बघा बघा। तर बघा हे बघा, हे मम्मीने बांध घातलेत सगळे, बघा किती सुंदर बांध घातलेत मम्मीने। तर असेच बांध घालायचे आहेत आणि आत्ताच चांगले मजबूत बांध घातले तर लावणी करताना जास्त कष्ट नाही पडत। तर ती आमचं शेंडीफळ बघा, इकडनं जा म्हणून सांगितलं तुला मी। आणि पप्पा तिकडे ट्रॅक्टर चालवत आहे। तर तुम्ही बघू शकता आज खूप छान असं ऊन पडलंय।
आणि ऊन पडल्यामुळे खूप माणसं आली आहेत शेती करायला, नांगरायला. तर मंडळी, तिकडे तुम्हाला काहीतरी दिसू शकतं. कोणाकोणाला तर समजलंच असेल की मला काय दाखवायचं आहे. तर तिकडे मी तुम्हाला झूम करून दाखवते. तर तिथे सापाची कातडी आहे, म्हणजे आय थिंक त्याची कात असते ती स्किनची, जी तो काढून टाकतो. तर तशी आहे. तर ती बघू शकतो किती मोठा साप असेल. ती कातडी किती मोठी आहे, म्हणजे ती तेवढ्यापर्यंतच नाही, त्याच्या खाली पण आहे कातडी ती. आणि ती त्याला फोवार त्याच्या पण आहे तिकडून अशी झालेली. तर तुम्ही बघू शकता किती मोठा साप असेल. आय थिंक तो आदलाच होता, पण इतका मोठा आदला आणि त्याची इतकी मोठी कातडी. तर त्याच्यावरून मला एक किस्सा आठवला. मी तुम्हाला एक किस्सा सांगते. माझी बहीण लहानपणी मी आणि माझी बहीण खेळत होतो, तेव्हा तिला अशीच कातडी भेटलेली सापाची. पण तिला असं वाटलं की नाही ते दोर आहे, म्हणून तिने घेतलं आणि ती माझ्या पाठून पळायला लागली आणि फिरत होती. ती मला साप साप बोलून तिनं घाबरवलं आणि मी पण खूप घाबरलेली त्यावेळी, खूप जास्त घाबरलेली मी. तर नंतरला खूप म्हणजे पुढल्यादार पाटल्यादार आम्ही तेच फिरत होतो आणि तिला पण माहिती नव्हतं की ती कातडी होती सापाची. तर मग मम्मीने ते बघितलं. मम्मी पण काम करत होती पाठीमागे. तर मम्मीने बघितलं, तर मम्मी पटकन आले आणि तिच्या हातून ती कातडी काढून घेतली आणि मम्मी तिला बोलली की ही खरोखर कातडीच आहे सापाची. आणि ती असली घाबरली ना, आणि मग जी अशी शिरशिऱ्या भरल्या तिला. तर असा किस्सा होता लहानपणीचा माझा. त्या कातडीवरून आठवलं म्हणून म्हटलं तुम्हालाच सांगते. तर आता चला काम करूया. तर हा तो आहे मासा, तर तो मेलेला आहे बघा. ते तर तुम्हाला त्याचा पोस्टमॉर्टम दाखवते. तर ही आहे ती. हे बघ त्याचा डोळा, एक उघडा बोललेलीस ना, दोन्ही पण उघडत आहे बघ, त्याचं तोंड उघडत आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तोंड नाही उघडत. किती गाणे रेडी आपण. दीदी म्हणून त्याला जमाना झालाय, चमडीच येते त्याची बाहेर. दीदी तो मेलेला आधीपासूनच होता वाटतं, हा ना? त्याला मुक्ती देऊयात आपण. म्हणजे त्याचं तोंड उघडे बघ. तर बघा त्या मासा. अगं मासं दाखव. चल आता त्याला मोक्ष देऊयात. माझ्याकडे दाखव, रामून दाखव. त्याला मोक्ष देऊयात. चल खोदूयात. चल मोबाईलमध्ये बघतो. काय पण करतोय आपण. मासा पुढे ना. हा पुढे बाय बाय दाखव. बाय बाय माझं भाऊ. हसू नकोस. बाय बाय. तो पहिला मासा असेल त्याला पुरला. आता आम्ही त्याला पुरतोय. दाखव जाऊन फायनल त्याला पूर्ण.